For years, Tharashiv's farmers faced the same struggle: land drying up, uncertain harvests, and no control over solutions. Women worked the hardest, but had the least say. Today, their story is different. Today, they are the change makers. आम्ही फक्त एकच नगदी पीक घेत होतो, तेही अनिश्चित होते. आमची जमीन कोरडवाहू असल्यामुळे आमच्याकडे पाणी साठवण्यासाठी विहीर काहीच नव्हते. आम्ही पाहिलं शेती अयशस्वी होत होती. शेतकरी कठोर परिश्रम तर करतच होते, पण जमीन, पाणी, बाजारपेठ यांचं त्यांना ज्ञान कमी होतं. महिला शेतामध्ये सर्वात जास्त काम करत असूनही त्यांना शेतीमधला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. SSP realized that future of farming depended on three forces: Kisan, Sarkar and Bazaar. If we could align them together, we believe real transformation will happen. The answer was clear. If farming had to survive, women had to be empowered. With the leadership of SSP Sakhis and support from the Hindustan Unilever Foundation, 3 game-changing initiatives took root. The 1 acre model for sustainable farming, Panchayat-led water conservation, and strengthening of market linkages and FPOs. These transformed not just farms, but entire communities. For marginalized farmers, a single failed crop could mean months of hunger and debt. The 1 acre model was introduced as a climate resilient solution, teaching small farmers to grow multiple crops, conserve water, and adapt to changing weather patterns. गावामध्ये जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांना 1 एकरपेक्षा जमीन कमी आहे. त्यामध्ये ते एकच नगदी पीक घेत असायचे आणि त्यात ऊस किंवा सोयाबीन एवढंच. आणि पण त्यांना काय व्हायचं की पाऊस जर नाही पडला तर ती पूर्ण नष्ट होऊन जायचं. त्यामुळे त्यांना जे वार्षिक अन्नद्रव्य पौष्टिक जे मिळणार आहे ते मिळतच नसायचं. त्यामुळे आम्ही त्यांना 1 एकर मॉडेल करण्यास शिकवलं आणि त्यामध्ये त्यांना कडधान्य, भाजीपाला, वेलवर्गीय वनस्पती आणि इतर फळझाडे जोपासण्यास शिकवली. आता प्रत्येक सीझनमध्ये आम्ही भाजीपाला विकतो आणि एक पीक अपयशी ठरले तर आम्ही दुसऱ्या पिकापासून उत्पन्न काढतो. आम्ही सेंद्रिय खते आणि कंपोस्ट खते वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आणि खर्च कमी झाला. आम्ही ड्रिप वापरून पाण्याची बचत केली आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली. With climate resilient farming, marginalized farmers have reduced their risks. They now have better yields, higher incomes, and most importantly, food security for their families. Farming was no longer a gamble. It became a stable livelihood. Diversifying crops secured food and income. But water is the backbone of farming. That's why women block coordinators, Sakhis, villagers, and local officials work together, identifying water storage sites to capture monsoon rains and sustain farms through dry months. गावातल्या प्रमुख लोकांना घेऊन आम्ही आमच्या गावात शिवार फेरी केली. पाणी कुठं वाहते आणि कुठं कोरडे पडते आणि कुठं साठवू शकते हे पाहिले आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही गाव नकाशा काढला. सुरुवातीला वाटले नाही की महिला पाण्याचा प्रश्न सोडू शकतील, पण पाणलोट व्यवस्थापनाचा योग्य अभ्यास करून महिलांनी पाण्याच्या प्रश्नावर मात करून पाणी व्यवस्थापन आणि पाण्याचा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवलेला आहे. ही एक यशस्वी आणि अभिनंदनाची बाब आहे. सर्वात मोठा बदल तेव्हा झाला जेव्हा महिलांना समजलं की MRGS, अटल भूजल योजना यासारख्या शासकीय योजनांच्या माध्यमातून गावचा विकास होऊ शकतो आणि एक लहान प्रकल्प म्हणून सुरू झालेल्या गोष्टीची एक मोठ्या चळवळीत रूपांतर झाले. पूर्वी आमची शेते लवकर सुकून जायची आणि पिके घेण्यासाठी आम्ही धडपड करायची. जेव्हा जलसंधारणाची कामे चालू झाली त्यावेळेस आमच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आणि आमच्या उत्पन्नात वाढ झाली आणि आम्ही आता चांगले कमवतो. आता आमच्याकडे उन्हाळ्यातही जनावरांसाठी आणि शेतीसाठी पुरेसे पाणी आहे. जलसंधारणाचे महत्त्व समजल्यानंतर आता आम्ही शाश्वत पाण्याच्या भविष्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय योजनेच्या माध्यमातून प्रवृत्त करण्यास तयार आहोत. From planning to execution, Sakhis of Swayam Shikshan Prayog has mobilized communities and local governments to build and repair over 550 water conservation structures across 200 villages. Water security has been at the heart of our partnership. What makes this effort different is that women aren't just beneficiaries, they are the leaders. They built structures, unlocked government funds, and ensured
that water isn't wasted. This isn't just conservation, it's governance. Securing water has strengthened farming, but true progress comes when farmers sell and get fair prices. Through farmer-producer organizations, they are pooling resources, accessing better markets and increasing profits. पूर्वी आम्ही आमच्या शेतातील धान्य आडतवरती विक्री करायचं, योग्य भाव मिळत नव्हता. नंतर आम्ही एपीयूची स्थापना केली आणि एकत्र गट पद्धतीने आता विक्री करायला सुरुवात केलेली. एपीयूमुळे वाहनाचा खर्च कमी झाला, मला चांगला भाव मिळाला, उत्पन्नामध्ये वाढ झाली. आता आम्हाला ऑनलाईन दराप्रमाणेच योग्य दर मिळतो. मी पाहिलं की मालाची योग्य तपासणी कशी होते आणि मालाला योग्य दर कसा मिळतो, त्यामुळे आता माझा माल मी इथंच घालणार. एफपीओने केवळ बाजारपेठेतील प्रवेशच सुधारला नाही, तर महिला शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वासही निर्माण केला आहे आणि ते आता माहितीपूर्ण निर्णय घेतात आणि चांगल्या शेती पद्धतीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे जास्त नफा आणि आर्थिक स्थिरता येत आहे. आता आम्ही फक्त खरेदीवरच थांबलेलो नाही, तर त्या मालावर प्रक्रिया करून त्याची पॅकेजिंग उर्वरा ब्रँडमध्ये करून आम्ही विक्री करत आहोत. तसेच आम्ही एफपीओ सभासद शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देत आहोत. पुढील टप्प्यामध्ये आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जैविक उत्पादनासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या दिशेने काम करत आहोत. The numbers tell a powerful story. In just 3 years, this model has developed 500 Sakhi leaders and empowered 1 lakh women farmers. It has revitalized 55,000 hectares of cultivable land, resulting in 50,000 tons of additional production and 75 billion liters of water potential. 12,000 women have secured land ownership and rupees 47 crores have been leveraged from the government and the community. Dharashiv district is on its way to a water resilient future. But beyond the data, it's the confidence in their voices, the leadership in their hands, that truly marks the success of MDTM. We have seen remarkable change. Higher income, stronger communities, and women who don't just participate but lead. स्वयं शिक्षण प्रयोगच्या माध्यमातून मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेलच्या माध्यमातून ज्या स्थानिक महिला आहेत त्या स्थानिक महिलांना शेती असेल, जलसंधारण असेल, बाजारपेठ व्यवस्था असेल, या सगळ्या योजना राबवत असताना आणि त्यातल्या कृषी भागात आम्ही जे काम करतो त्या योजना राबवत असताना अशा स्वयं शिक्षण प्रयोग सारख्या संस्थेची आम्हाला खूप चांगली मदत होत आहे. माझी आई गावातल्या महिलांना मार्गदर्शन करते. मी बी मोठं होऊन माझ्या आईसारखं करेन. These women of Swayam Shikshan Prayog are proving that when women rise, communities flourish, and this is just the beginning.